तिचे काय सांग सुख आपणा पारिके नाही तिथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रमणेने कदा नामा म्हणे गाय दूध एकसार साधू निरंतर वर्ती तैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची या दुसरे चरण बाबाजी
केला वास त्यासी नसावे उदास. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तिची मंजूर श्रीचरण श्रीचरणचे नमस्कार आता विठाला 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 विठाला. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. चित्त थोडंसं जरी इकडं तिकडं पाळलं तरी लगेच काय होतं त्याचा प्रती तुम्हाला आलाच. मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंत शरण शरण हनुमंता शरण हनुमंता. तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुभटा. संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही तिथे. साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याची लाडकी भक्त जिवलग भक्त संत श्रेष्ठ संत शिरोमणी सर्वांचे अतिशय आवडते आणि सर्व संतांमध्ये ज्यांना मृत्यू लोकात जास्त आयुष्य मिळालं आणि ज्यांनी सर्व संतांचे चरित्र आपल्या सुंदर अशा अभंगवाणीमध्ये ग्रथित केले असे संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून संतपर प्रकरणातला आहे. या अभंगामध्येच संत नामदेव महाराज संतांच्या संगतीचं सुख सांगतात, संतांची थोरवी सांगतात, संतांचं लक्षण सांगतात आणि संतांच्या जीवनाचं सार सांगतात. या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी काही विचार मांडण्यापूर्वी 1-2 गोष्टी सांगणं आवश्यक आहे. अशा पवित्र भूमी छत्रपती संभाजीनगर या नगरमध्ये असलेलं हे हनुमान नगर, न्यू हनुमान नगर नाही का. या नगरामध्ये गेल्या 24 वर्षापासून अखंड नामकीर्तन साधना या ठिकाणी चालू आहे. अव्याहत पाण्याने चालू असलेली ही नाम साधना बोलता बोलता ईश्वर कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थ भाविक भक्त हनुमाननगर परिसरातील सर्व भाविक भक्त यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने मंदिराची दृष्टी यांच्या स्वच्छ कारभाराने लोकांचा विश्वास त्यांनी खूप संपादन केला आणि त्याच्यातून या कार्यक्रमाचं 24वे वर्ष गाठले आणि 24व्या वर्षाची 3ऱ्या दिवसाची सेवा श्री हरिभक्त परायण चौरंगीची रात आमची कृष्णा महाराज आरगडी चौरंगीची रात कारण गायन बी येतं
व खाजगी येतो आणि कीर्तन बी करतात आणि कीर्तनकारांनाही बोलवतात आणि भजनी मंडळालाही चांगल्या पद्धतीने सांभाळतात आणि बहुअंशी मुलांना घडवण्याचं कामही करतात आणि सर्वांचा विश्वास संपादन करून बऱ्याचशा ठिकाणचं आयोजन नियोजन त्यांच्या हातात असतं. त्यांनी ही सेवा माझ्या वाटेवर दिली. त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालो. तुमचं सर्वांचं दर्शन घेतलं. नाथबाबांचं दर्शन राहिलं होतं. प्रकृतीमुळे ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे येऊ शकलो नाही. मनामध्ये ते खटकत होतं. आज नाथबाबांनी दर्शन दिलं आणि नाथबाबाचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी तुमचाही आशीर्वाद घेतोय. ही सौभाग्य मला या ठिकाणी मिळालं. तुमच्या कृपादृष्टीनंच ही सेवा पूर्ण होणार आहे. परमात्म्याची तर असतेच, पण विशेष रूपाने तुमचीही कृपादृष्टी असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सामान्य प्रभू, तुम्ही महेशाची या मूर्ती, तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात. पण तुमच्या कृपादृष्टीचं सामर्थ्य हे सामान्य मोठं आहे. ही किंमत तुम्हाला जी दिली ती सामान्य व्यक्तीने दिली, ज्ञानोपरायणे दिली. म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्याकडे कृपादृष्टीने पाहावं, म्हणजे ही सेवा निर्विघ्नपणाने पूर्ण होऊ शकेल. कारण मला पहिलेच वाटत होतं की मी या ठिकाणी येऊ शकतो का नाही येऊ शकतो. आज ऑपरेशन करून फक्त 20 दिवस झाले. म्हणून मी म्हटलं चला जे असेल ते पाहू आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आलो आणि तुमचं दर्शन घडलं. मोठा आनंद वाटला आणि या कार्यक्रमाला जे आशीर्वाद आहे मोठ्या मोठ्या साधू संतांचा, थोर संत जनार्दन स्वामी महाराज, त्याचप्रमाणे खानदेशातलं वैभव, नाही सर्व भक्तांचं वैभव आणि अतिशय संघटित करणारे आमचे सखाराम महाराजांचे गादी पुरुष प्रसाद महाराज यांचे आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे अतिशय ज्यांच्यामुळे या परिसरातला परमार्थ वृद्धिंगत झाला ते किसनगिरी महाराज, त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या पाठीमागं त्यांची परंपरा चालवणारे आमचे भास्करगिरी महाराज, जीवनामध्ये कुठलाच कलंक लागू दिला नाही असं त्यांचं वागणं की बस पानी से पतला कौन है, कौन भूमि से भारी, आगन से तेज कौन है, कौन कादल से कारी. पण पानी से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, आगन से तेज क्रोध है, कलंक काजल से कारी. असा कलंक ज्यांनी आपल्या जीवनामध्ये लागूच दिला नाही, ना कपड्याला ना अंतकरणाला. लोक कपडे सांभाळतात, अंतकरण सांभाळतात आणि कपडे सांभाळणारा देवाला आवडत बी नाही. अंतकरण ज्यांनी सांभाळलं तो देवाला आवडतो. अंतकरण हे देवाला आवडलं पाहिजे. तो कपडे पाहणारा नाही, त्याचा चेहरा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याला तुम्ही कसे वागतात तेच पाहिजे आहे. तुम्ही कसे बोलतात आणि कसे कपडे घालतात याच्याकडे तो बोलणारा नाही. म्हणून असे देवाला आवडते असलेलेच भास्करगिरी महाराज, निष्कलंक जीवन, त्यांचे आशीर्वाद आहे. परत कृष्णा महाराज यांचे सुंदरपैकी कुशल मार्गदर्शन आहे आणि अतिशय शापित गंधर्व या ठिकाणी गायक म्हणून लाभलेले आहे.
शापित गंधर्व यांचं काहीतरी चुकलं आणि म्हणून शाप मिळाला, आणि ती शाप मिळाला म्हणून आपल्याला मिळाले, अशी ती मंडळी. आणि अतिशय सुंदर मृदुंग वादक, तरुण तडफदार उत्साही यांची साथ लाभली. बाकीची सर्व मंडळी यांची साथ लाभली आणि स्वच्छ कार्यकर्ते या कार्यक्रमाला लागले. ज्या ठिकाणी स्वच्छ कार्यकर्ते आहेत ना, त्या ठिकाणचं कार्य वाढत चालतं, आणि ज्या ठिकाणी मंदिराचे पैसे खाणारे लोक सापडतात ना, त्या ठिकाणचं कार्य केव्हा बंद पडेल त्याचा पत्ता लागत नाही. म्हणून या ठिकाणचे कार्यकर्ते अतिशय स्वच्छ कारभार सांभाळतात, आणि म्हणून या कार्यक्रमाचं द्वितत्पूर्ती सोहळ्याचं हे वर्ष आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच्यातली तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला, सेवेसाठी निवडलेला अभंग हा सर्वांच्या पाठातला आहे. नाही जास्त काही तर साधू थोर जाणं, साधू थोर जाणं एवढं तरी पाठ आहे. आणि भजनी मंडळ असून एवढं बी पाठ नसेल तर त्यांना उचलावून कर्नाटकामध्ये टाकून द्यावं, कारण एवढं बी पाठ नाही. म्हणजे काय तर सर्वांच्या पाठातला, सर्वांच्या परिचयातला हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये संत नामदेव महाराज संतांच्या संगतीचं सुख सांगतात. तुम्हाला सांगतो, संगती ही प्रत्येकाला अपेक्षित आहे. कोणी निसंग राहू शकत नाही, कोणाला एकटं राहणं आवडत नाही. प्रत्येकाला संगती आवडते. एकटं राहणं का आवडत नाही, संगती का आवडते, याचं कारण जगत कारण असलेला परमात्मा त्याला एकट्याला करमलं नाही. मग त्याचाच अंश असलेला जीव काय ममल मांशो जीव, हा जीव त्याचा अंश आहे. जर कधी एक लगडभर असलेलं सोनं, त्याचा कस जर कधी 100 नंबरी असेल तर त्याच्यापासून एक वालभर बाजूला केलेलं सोनं त्याचा कस काय असेल, 100 नंबरीच असेल. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, जगत कारण असलेला परमात्मा त्याला एकट्याला करमलं नाही. म्हणून एक जेणे कंठेची म्हणून या येणे केली निर्माण चौदाई. गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. त्याला एकट्याला करमलं. श्रुती सांगते, तस्मात एकाकीन रमते सद्वैतम इच्छत. त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून त्यांनी हे जगत निर्माण केलं. मग त्याला जर कधी एकट्याला करमलं नाही तर त्याचाच अंश असलेला हा जीवात्मा याला एकट्याला कसं करमेल, नाही करमेल. तो कोणाची ना कोणाची संगती करतच असतो, पण संगती करत असताना भलत्याची संगती करत नाही. जो आपल्या व्यसनाचा असेल, दुःखाचा असेल, जो आपल्या स्वभावाला अनुकूल असेल, समाजशीलाच असेल, त्याची संगती करतो, भलत्याची संगती करत नाही. हरण हरणाच्या कळपात असतात, म्हशी म्हशींमध्ये राहतात, घोडे घोड्यांमध्ये राहतात, गायी गायींमध्ये राहतात, मूर्ख माणसं मूर्खांमध्ये बसतात, शहाणे शहाण्यांमध्ये बसतात. शहाणे मूर्खांमध्ये कधीच बसत नसतात. जर कधी शहाणे मूर्खांमध्ये बसले तर त्याच्या कुळाचा उद्धारच झाला समजा. आणि जर कधी मूर्ख शहाण्यांमध्ये बसला तर त्याचा मूर्खपणा उघडकीला आलाच समजा. म्हणजे एवढा तरी त्याला शहाणपणा असतो. म्हणून मूर्ख मूर्खांमध्ये संगती करत असताना मनुष्य भलत्याची संगती करत नाही. समानशिले व्यसने शुष्य, समानशिलाचा समान दुःखाचा असेल त्याच्याशी मनुष्य सख्यत्व करतो. तुम्हाला सांगतो, रामचंद्र प्रभूने वालीशी मैत्री केली नाही, सुग्रीवाशी मैत्री केली.
वस्तुतः वालीशी मैत्री केली असती आणि हे जर कधी रावणाला कळालं असतं तर तो लेंड्या टाकत आला असता आणि त्या ठिकाणी दातामध्ये काडी धरून आला असता, नाक घासत आला असता आणि म्हणला असता, रामा माझं चुकलं बाबा, हे तुझं रत्न परत घे आणि मला क्षमा. कारण हा दरारा कोणाचा होता? वालीचा होता, वालीचा. कारण वालीला जेव्हा रावण भेटला त्यावेळेला रावणाला दशमुखी पाहिल्यानंतर बरंय म्हणले, हे बाहुलं माझ्या मुलाच्या पाळण्याच्या चांदव्याला टांगायला आणि मुलाशी खेळायला चांगलं. तर त्याला त्या ठिकाणी घेऊन गेला, बगलेमध्ये दाबून चारी समुद्राचं स्नान केलं. तोपर्यंत विसरून गेले त्या बगलेत काय. घरी गेल्यानंतर पोराने सांगितलं, पप्पा काय बगलेत. त्यावेळेला आठवलं की हे दशमुखी किड धरून आणलंय आणि धरलं आणि अंगठाच्या पाळण्याला चांदवा जो राहतो ना त्या चांदव्याला टांगून दिलं. ज्या वेळेला अंगच लघुशंका करत होता त्यावेळेला याची तहान भागत होती. कोणाची? रावणाची. इतकी फटफजिता त्याची झाली, तुम्हाला सांगतो. नुसतं रामाने वालीशी मैत्री केली हे माहिती पडल्याबरोबर त्याच्या अंगाचं पाणी झालं असतं, त्याच्या अंगाचा घाम पुसायला संभाजीनगर पुरलं नसतं, इतका घाम निघाला असता त्याचा. पण रामचंद्र प्रभूने वालीशी मैत्री केली नाही, सुग्रीवाशी मैत्री केली. याचं कारण सुग्रीवाची पत्नी वालीने बळकावलेली होती आणि रामचंद्र प्रभूची पत्नी त्या कुत्र्याने बळवली. कुत्रा म्हणण्याचं कारण एकच, कुत्र्याचा स्वभाव राहतो ज्या घरामध्ये कोणी नाही त्या घरात घुसायचं आणि भाकरीच्या पाठीपासून भाकर उचलायची, घेऊन पडायची आणि कुठंतरी चोरून ठेवायची. तेच काम केलं ना. मी नाही बोलत, सीता माता बोलते, देखोनी सुनाट घेऊन आले सुने हो. या कुत्र्याने मला सुनाट पाहिलं, निवांत पाहिलं, एकटं पाहिलं आणि मला घेऊन आला आणि या लंकेच्या अशोक वाटिकेमध्ये मला ठेवून दिले. स्त्री जेटे हा कुत्रा आहे. कुत्र्याचा रंग हा सहज भगवा राहतो. ज्याचं अंतकरण भगवं झालं नाही तो कपट्याने जर कधी नुसता भगवा असेल तर तो बी कुत्राच आहे. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणून हे साधू जगी विटंबना बाधू. सहज तरी वेश भगवे तरी स्वान सहज वेश, त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. अरे भगव कुत्रा हा त्याचा सहज वेश आहे, पण त्याला अनुभव आहे का काय? पण ज्याला अनुभव नाही असे साधू तुम्हाला नुसते भगव्या कपड्याने फिरत असतील आणि त्याच्या नजरेमध्ये जर कधी वेगळंच काही असेल तर तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात त्याला म्हणू नये. एकंदरीत त्या कुत्र्याने मला पळवलं म्हणजेच रामचंद्र प्रभूची पत्नी त्यांनी पळवली होती आणि याची पत्नी वालीने बळकावलेली, ती दोघं समान दुःखी होते म्हणून मैत्री. भलतेशी मैत्री होत नाही. तंबाखूवाला लक्षात आला, बिडीवाल्याजवळ नाही जात. तुम्ही सांगतो आपण एवढे लोक क्रुझर करून यात्रेला निघाले, गाड्या जेवणासाठी थांबल्या, ज्याचा त्याचा ड्रायव्हर ज्याच्या त्याच्या पार्टी बरोबर असतो का ड्रायव्हरांची बैठक स्वतंत्र राहते? तर तुमच्या संघ बसतच नाही, ते स्वतंत्र त्यांच्या त्यांच्या जातीमध्ये बसतात.
एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य की समानशिले व्यसनेषु सख्यम. म्हणून नामदेव महाराज हे संत होते. संत असल्यामुळे संतांच्या संगतीत बसत होते, संतांच्या भेटीची अपेक्षा करत होते, संतांची वाट पाहत होते. अखंडित नामा वाट त्यांची पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती निशिदिनी ध्याये, सत्संगती निशिदिनी ध्याये, सत्संगती निशिदिनी ध्याये. हे अखंडित नामा वास त्याची पाहे, अखंडित नामा वास त्याची पाहे, अखंडित नामा वास त्याची पाहे, आपण अखंडित नामा वास त्याची पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती निशिदिनी ध्याये सत्संगती. ब्रह्मादिक त्याची वंदे पायवने, ब्रह्मादिक त्याची वंदे पायवने, सत्संगती निशिदिनी ध्याये सत्संगती. ब्रह्मादिक त्याची वंदे पायवने, ब्रह्मादिक त्याची वंदे पायवने. अखंड नामदेव महाराज त्यांची वाट पाहत होते आणि रात्रंदिवस त्यांच्या संगतीची अपेक्षा करत होते. कारण स्वतः संत होते, मग संतांच्या बैठकीत बसत होते, संतांच्या संगतीची अपेक्षा करत होते आणि लोकांनाही तीच सांगत. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा, पाठी लागला से काळ दात खातो कर करा. दादा, संतांची संगती जर हरीचं भजन करा, काळ दात खातोय कर 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 कर, त्याच्या ताब्यात जायच्या अगोदर मी तुमचं कल्याण करेन. संतांची संगत संगत संतन की करणे, संगत संतन की करणे, संगत संतन की करणे, संगत संतन की करणे. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत करले. कबीर महाराज देखील म्हणतात संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, उत्तम नरदेह पाया पाणी, इसका हित कछु करले, सद्गुरु शरण जाके बाबा जन्म मरण दूर करले. जन्म मरण वाढवू नका, जन्म मरण कमी करा, संपूर्णच टाका. याकरता संतांची संगती करा, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता वरा, हेची करावा मानो भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यता
करा बापा संत चरणी भाव धरा संत चरणी भाव धरा क्षण क्षण नाम स्मरा क्षण नाम स्मरा हे मुक्ती सायुज्यता वरा हेच करा बापा हेच करा बापानो हेच करा बापानो हे धनदार पुत्रजन बंधू सोयरे बिजून धनदार पुत्रजन बंधू सोयरे बिजून सर्वविद्या एकांन शरणरी देवासी दादा, संतांच्या शरणावर भाव ठेवा, विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. प्रत्येक क्षण मोलाचा आहे, वाया जाऊ नका, मिळणार नाही. पछताएगा तेरा बीता समय नहीं आएगा. पस्तावा करावा लागेल. झणी करणीचे करू नका. एवढ्या करता दादा, प्रत्येक क्षण आयुष्याचा आहे, मोलाचा आहे, वाया जाऊ नये. माणसाने आयुष्याचे क्षण आणि अन्नाचे कण हे वाया जाऊ नये. ज्याला दरिद्री व्हायचं असेल त्यांनी उष्ट फेका, उष्ट पाडा. पण ज्याला श्रीमंत व्हायचं असेल त्यांनी कणाचा त्याग नको. बऱ्याच आसाम्या ह्या उष्ट फेकून, अन्न फेकून खाली आले. आणि ज्यांनी अन्नदेवतेची कदर केली त्यांच्या घरातलं अन्न नाही संपलं. मग एवढ्या करता क्षणाचा आणि कणाचा त्याग करतो. जो क्षणाचा त्याग करतो तो मूर्ख बनतो, आणि जो कणाचा त्याग करतो तो दरिद्री बनतो. जो प्रत्येक क्षणाचा उपयोग घेतो तो विद्वान बनतो, आणि जो कणाचा उपयोग घेतो तो श्रीमंत बनतो. क्षणक कणकश्चैव विद्यामर्थंच साधयत. क्षण त्यागी कुतो विद्या, कण त्यागी कुतो धन. पण प्रत्येक क्षण मोलाचा आहे, वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक क्षणाला परमात्म्याचं चिंतन करा. वरायची असेल तर हाडामासाची स्त्री वरण्यापेक्षा मुक्तिरूपी स्त्री वरा. तेच तुमचं खरं लग्न आहे. बाकीचे लग्न तुमचे खरे नाही. तुम्ही सुख प्राप्त होण्याकरता हाडामासाची स्त्री वराल, तिथून तुम्हाला सुख मिळेल नाही, तिथून दुःखाला सुरुवात होईल. स्त्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख. गृह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देख स्त्रियेच्या. तुकाराम महाराजांचं लग्न झालं पण त्याचं वर्णन नाही केलं तुकाराम महाराजांनी. पण तुकाराम महाराजांनी एका लग्नाचं वर्णन केलं. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळले, आता दिवस चारी खेळले, आता दिवस चारी खेळले. वरायचं असेल तर मुक्तिरूपी स्त्री करा, वरा. आणि बापांनो तुम्हाला पाया पडून सांगतो, करायचं असेल तर हेच करा, बाकीचं काही करू नका. संतांच्या संगतीत राहा, संतांच्या चरणावर भाव ठेवा. नामदेव महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज तुम्ही संतांच्या संगतीत राहता आणि आम्हाला पण संत संगती करायला सांगता, पण संतांच्या संगतीमध्ये फायदा काय? कारण प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपीन प्रवर्तते. प्रयोजन जर कधी दिसत नसेल तर मूर्ख मनुष्य देखील त्या कामामध्ये प्रवृत्त होत नाही. लहान पोरं देखील फायदा नसेल तर त्याच्यात डोकं घालत नाही. त्यांना देखील कमी अधिक फायदा चांगला कळतो. एक म्हातारा पोराला संग घेऊन यायचा आणि कथेत बसायचा, आणि कथेत बसल्याबरोबर झोपायचा. महाराजांच्या पोथीवर दक्षिणा यायची,
महाराजांनी एक दिवस त्या पोराला सांगितलं, बाबा तुझा म्हातारा आहे ना कथेत झोपतो मला विक्षेप होतो, तुझा म्हातारा झोपणार नाही याच्याकरता तू एक काम करत आहे, त्याला चिमटी धर, तुला मी प्रत्येक चिमटीचे 2 रुपये दिले. दक्षिणा येत होती, 5 चिमट्या घेतले तर 10 रुपये. म्हाताऱ्याला झोपूच देत नव्हता तो. आणि तुम्हाला सांगतो, म्हातारा एक दिवस कंटाळला आणि म्हणला, का रे मला झोप येते तर का बरं झोपू देत नाही? म्हणे मला प्रत्येक चिमटीचे 2 रुपये भेटतात. तेव्हा मी तुम्हाला कशाला झोपू देऊ? कोण देतं? म्हणजे कथाकार देतो. म्हणले मग असं कर, किती चिमट्या घेतो तू? म्हणजे 5 एक वेळा घेतो, 10 रुपये मिळून जातात आणि 10 रुपयात माझं बरंच भापून जातं. असं कर, तुला मी 20 रुपये देतो पण चिमट्या नको घेऊ. दुसऱ्या दिवशी त्यांनी चिमट्या घेतल्याच नाही आणि म्हातारा झोपलं. त्यावेळेला कथाकाराने खुणवलं पण नाही त्याच्याकडे लक्ष दिलं. आणि मग कथा सुटल्यानंतर त्याला विचारलं, का रे चिमट्या का घेतल्या नाही तू म्हाताऱ्याला? म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त भेटायला लागली त्यांच्याकडून, त्याच्यामुळे मी चिमट्या घेतली. म्हणजे त्याला लाभ कळतो का नाही? त्याला लाभ कळतो. मग कुणीकडे वळतो तो? लाभाकडे वळतो. तुम्हाला सांगतो, एक म्हातारा तंबाखू खाण्याची सवय, गाय छापुडी तो खायचा. आणि त्यांनी एका पोराला बोलवलं, घरातून 15 रुपये घेतले आणि पोराला सांगितलं, हे बघ, एक गाय छापुडी, एक चुन्याची पुडी आणि बाकीच्या पैशाच्या गोळ्या खाऊन घे. पोराने गोळ्याच्या भरोश्याने, गोळ्याच्या अपेक्षेनं ते 15 रुपये घेतले आणि गेला दुकानदाराकडे. बाबा एक गाय छापुडी, एक चुन्याची पुडी आणि बाकीच्या पैशाच्या गोळ्या. गाय छापुडी 13 रुपयाची, मला माहित नाही. गाय छापुडी 13 रुपयाची, 2 रुपयाची चुन्याची पुडी. बाळ आता गोळ्यांसाठी पैसे राहिले नाही, गोळ्या भेटणार नाही. बरं म्हणले. घरी गेला, बाबाला देऊन टाकले दोन्ही वस्तू. बाबाने चगळून थुकून रामकृष्ण हरी केला. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी कमीत कमी पोरग तरी बदलायला पाहिजे होतं. पण पोरग बदलवून मी तेच पोरग आणि तितकेच रुपये. पोराला सांगितले, बा हे 15 रुपये घे, हे गाय छापुडी आणि एक चुन्याची पुडी आणि बाकीच्या पैशाच्या गोळ्या. पोरग गेलं आणि त्यांनी सांगितलं, एक गाय छापुडी आणि बाकीच्या पैशाच्या गोळ्या. पहिल्यांदा गोळ्या घेतल्या ताब्यात आणि सांगितले, एक चुन्याची पुडी. म्हणले, आता चुन्याच्या पुडीला नाही पैसे राहिले. म्हणले, नाही तर नाही. घेतली नुसती तंबाखूची पुडी आणि दिली बाबाला. का रे चुना नाही आणला? काल तुम्ही मला लावला. तुमच्या लक्षात येईल. म्हणजे प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजन जर दिसलं नाही तर मंद पुरुषही त्याच्यात प्रवृत्त होत नाही, लहान लेकरं प्रवृत्त होत नाही, तर शहाणे कुठून प्रवृत्त होणार? मग महाराज, तुम्ही संतांची संगती करता, आम्हाला संतांच्या संगतीत राहायला सांगता, त्यांच्या संगतीत फायदा काय? महाराज म्हणतात, बाबांनो, तुम्ही संसारामध्ये ज्याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करूनही जे तुमच्या पत्रात पडत नाही ते तुम्हाला संतांच्या संगतीत मिळतात. संसारामध्ये मनुष्य प्रयत्न कशासाठी करतो? सुखासाठी मिळतात. उलट संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, जिकडं नजर फेकली तिकडं आग. सुख नाही कोठे आली या संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक बाईजवळ विचारा, तुला सुख आहे का? प्रत्येक माणसाजवळ विचारा, तुम्हाला सुख आहे का? प्रत्येक घरात जाऊन
मला सुख आहे का? ना बंगल्यावाल्याला सुख, ना झोपडीवाल्याला सुख, ना एसी वाल्याला सुख, ना गरम हवा फेकणारा पंख्यावाल्याला सुख. कोणाला सुख? तुम्हाला सांगतो, प्रत्येकाचा चेहरा हा दुःखी आहे. फक्त फोटो काढण्यापुरता फोटोवाला म्हणतो जरा स्माईल, तेवढ्यापुरता हसून घेतो, पण हसण्यासारखं काही नसतं. नुसतं दाखवण्यासाठी तो हसून घेतो. पण मध्ये आगीचा डोंग उठलेला आहे. तुम्हाला सांगतो, लोक भर बोलतही असतात. डोंगर जळतं सर्व जग पाहतं, अंतकरण जळतं कोण पाहतं? सर्वांचं अंतकरण कुठं जळून राहिलं? नीट लक्ष देऊन पहा. सर्वांच्या अंतकरणावर तुम्हाला सांगतो, बूट घातला एकाने पायामध्ये, कुरुंग कुरुंग वाजत होता, कुरुंगचा बूट होता, पण पायाला त्या बोटाने फोड आणले होते. लोकांमध्ये हातात घेऊन चालायची लाज वाटत होती. तसाच असा थोडासा सांभाळून पाय टाकत होता आणि कुरुंग आवाज आला का लोक म्हणायचे, का रे आम्हाला आवाज ऐकताना एवढा आनंद, तो तुला घालून चालताना किती आनंद. तो म्हणायला लागला, काय सांगू दादा, अरे फक्त हातात घेऊन चालता येत नाही आणि कुठंतरी ठेवता येत नाही, तर कोणीतरी लक्ष देऊन एवढा भारी बूट उपाडून देईल, मी कुठंतरी ठेवता येत. मी सतत सांगतो, संसार हा दुःखाचा, संसार हा चिखलाचा रस्ता आहे. संसार हा चिखलाचा रस्ता आहे, बसता येत नाही, चालल्याशिवाय पर्याय. हे वाक्य लक्षात घ्या. दुःखच दुःख मध्ये. कोणत्या घरात दुःख नाही दाखवून, कोणत्या व्यक्तीजवळ दुःख नाही. काय शब्द वापरले रामदास स्वामींनी, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. कोण आहे सुखी? तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतं की हे उभे राहिलेले सुखी आहे. आपल्याला मांडी घालून बसावं लागतं. असं बी होता येत नाही, असं बी होता येत नाही. थकवा आला तर असं करून घ्यावं लागतं थोडंसं, यांनी केलं तसं. म्हणून यांना असं वाटतं की हे सुखी, पण हे सुखी राहिले असते तर तुम्हाला सांगतो, कोणाचा हात असा तसे ठेवू नका असं नाही बरं का. तुम्ही त्यांच्या ऍक्शनकडे तर पहा, ते सुखी नाही. त्यांना वाटतं की हे सुखी आणि हे बी सुखी. बंगल्यातल्या माणसाला वाटतं की झोपडीतला सुखी, आणि झोपडीतल्या माणसाला वाटते की बंगल्यातला सुखी. पण सुखी फक्त दिसायला सुखी. तुम्हाला सांगतो, एक माणूस बाहेरून आला की बायको त्याच्याशी भांडायची, आणि त्यावेळेला तो म्हणायचा, अगं शेजारचा आदर्श घे, किती गलगल करतात, किती हसतात एकमेकाकडे पाहून, त्यांचा आदर्श घे. याला वाटलं ते का हसत असतील बाबा. जाऊन विचारलं, का रे तुम्ही खूपच आनंदात दिसता, तुम्ही खूपच सुखी आहे. म्हणले आम्ही आनंदात आहे. असं कोणीच सांगितलं? म्हणे सतत करता तुमच्या घरातून हसण्याचा आवाज येतो म्हणून तुम्ही सुखी आहेत असं आम्हाला वाटतं. अरे आम्ही हसतो म्हणजे सुखी म्हणून नाही. मी बाहेरून आलो की बायको लाटणं ठेकून मारते, आणि लागलं तर ती हसते, भुकलं तर मी हसतो. म्हणजे एकंदरीत कोणीच सर्व दुःखी दादा, सर्व. मी दुःखी राहिलो नसतो.
तर कशाला या खुर्चीला हात लावला असता? एकंदरीत सर्व दुःखी आहे या संसारात, कुठं सुख. तुम्हाला सांगतो, एका बाईला वयाच्या 60 वर्षापर्यंत देव पावला नाही आणि बाईच्या जीवनामध्ये तीच मोठी उणीव राहते लग्न झाल्यानंतर. तिला सर्व काही असेल पण एवढी उणीव असेल ना, तर ती जर कधी रस्त्याने चालली कुत्रीकडे पाहिलं तर ती म्हणते, किती चटाचटात चाटता येत, माझ्यापेक्षा ही कुत्री कितीतरी भाग्यशाली आहे असं तिला वाटते. तिला संतती नाही. तिला बाई भरभरून कशाने वाटते? लेकरू बरोबर असेल तर भरभरून वाटते, नाही का? नदीला शोभा कशाने येते? पाण्याने. का वाळून? का खडकानं? नाही, वाळून नाही, खडकानं नाही, पाण्याने. शेताला शोभा कशाने येतो? पिकानं. कीर्तनकाराला शोभा कशाने येते? लाऊडस्पीकर, लाईटिंग. जाऊ दे ह्या गायकांना घरी, मग पा कीर्तनकाराकडं जा तुम्ही घरी, लावून द्या फार मोठमोठे लाईट, याच्यापेक्षा 10-10, 5-5 अजून शोभा येईल नाही. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, बाईच्या जीवनामध्ये लग्न झाल्यानंतर तिला संतती झाली पाहिजे, पण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत झालीच नाही. देव पावलाच. पण काय झालं काय की बाबा, कोणचा तरी देव पावला आणि वयाच्या 60व्या वर्षी संतती झाली. वैसेची शेवटी एकची वी वाजोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचो लागली. बाबा इतकं आनंद, इतका आनंद. दोन्ही हाताचा पाळणा, माझं अछुडं, माझं बछुडं, माझं राजरूपडं, माझं सोन्याचं तुकडं, अशी मस्तपैकी पाहायची आणि खूप आनंदात दिवस जायचा. कुणीकडे दिवस उगायचा, कुणीकडे मावळायचा, काही कळायचं नाही. पण हा आनंद तिचा जास्त दिवस पाहायला भेटला नाही. पोरगं 2 वर्षाचं झालं आणि वराच्या ज्या पांढऱ्या पिशी कमी व्हायला लागल्या, त्या काही केल्या वाढल्याच आणि पोरगं त्याच्यातच गेलं. तुम्हाला सांगतो, बाईच्या जीवनामध्ये, कोणाच्याही जीवनामध्ये हे 3 डोंगरा एवढे दुःख असतात. कोणचे? तरुणपणामध्ये नवरा मरणं आणि तरुणपणामध्ये पत्नी मरणं. म्हातारपणामध्ये मुलगा मरणं आणि बालपणामध्ये आई मरणं, बाप. याच्यासारखं मोठं दुःखच नाही. मला त्याच्यावर विस्तार करायला वेळ नाही. चला बघा, लहानपणात हे झालेलं पोरग, आपलं बाळ म्हातारपणात झालेलं पोरग इतक्या लाडाकोडात आणि मरून पडल्यानंतर त्या बाईला किती दुःख झालं असेल. डोंगर कोसळला, आभाळ कोसळलं, चहूबाजूला अग्नी लागलेला दिसला. रडून रडून डोळे हिंगळासारखे झाले, केस तोडून तोडून गोडकी झाली, डोळ्यातलं पाणी संपून गेलं. लेकराकडे नुसतीच पाहून करत होत. नातेवाईक जमा झाले आणि सांगितलं, ते आमच्या हातात नाही. जी त्याची गती तीच माझी गती. ज्या वेळेला होईल त्या वेळेला हे प्रेत तुमच्या हातात. रात्र गेली देवा, तू दिलं नसतं तर बरं झालं असतं. एखादी 7 दिवसाचा उपवासी, त्याला अन्न भेटावं आणि त्यांनी एक घास घेत नाही की तोपर्यंत ती कोणीतरी उचलून मातीमध्ये मिसळून टाकावं. एखाद्याला श्रीमंती मिळावी दरिद्रीला आणि ती नुसती डोळ्यानं दिसावी लगेच जावी. त्याच्यापेक्षा नसतीच मिळाली तर चांगलं झालं असतं ना.
नसतात झाला तर चांगलं झाला तर लोक फक्त निपुत्रिक म्हणले असते. पण तू काय केलं देवा? रात्रभर रडत होती, एकटी रडत होती. आणि सकाळी सकाळी तुम्हाला सांगतो, सकाळी सकाळी एक नातेवाईक आला आणि आजी सांगितलं, आजी आजी तुझा मुलगा जिवंत होणार आहे. असं आशेचं किरण फुटलं. आपल्या गावाबाहेर गुरु नानक आहेत, त्यांचा आश्रम आहे. ते जिवंत मेलेले माणसं जिवंत करतात. मेले माणूस जित उठवी. मोठे संत आहेत, ते घेऊन जा तिथं. मोठा आनंद वाटला, घेतलं प्रेत. खाली जमिनीवर पाय लागत नव्हते, इतक्या स्पीडनं गेली. चालेल झडाझडा उसून गेली आणि गेली तिथं आणि प्रेत ठेवलं. बाई कशासाठी आणलं? महाराज मी ऐकलं तुम्ही माणसं जिवंत करता, माझ्या पोराला एकुलता एक पोरगे जिवंत करा. बाई ठीक आहे जिवंत करेल, पण त्याला जिवंत करण्याकरता औषध करावं लागेल. मग करा ना. त्याच्यासाठी मोहरी पाहिजे. मोहरी आणते ना बाबा, मी शहरातच आहे, आणते ना. विकत चालणार नाही, मदत म्हणून चालेल. हो हो मदत म्हणून आणते. हनुमाननगरचे लोक लई चांगले, ते मदत म्हणून देतील. मी आणते लगेच. आणि निघाली. पण लगेच हाक मारली, बाई त्या घरची मोहरी आणायची, त्या घरची राई आणायची की ज्या घरात आजपर्यंत कोणीच मेलं नाही. हो बाबा त्याच घरची आणेल, काही काळजी करू नका. निघाली आणि पहिल्या घरी गेली. अहो माझ्या मुलाला जिवंत करण्याकरता गुरु नानक औषध बनवणार आहे, त्याच्याकरता मदत म्हणून राई पाहिजे, मोहरी पाहिजे, देता का? घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. द्यायला लगेच आणली आणि विचारलं की तुमच्या घरात आजपर्यंत कोणी मेलं नाही ना? त्यांनी यादीच सांगितली. आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू डोळे कैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तुझे द्वैत झाला. हे उठा उठा जागा पाठी भरले मोठे. पंढरी बाजुरी तुझा ठाव नाही कोठे. पाठी भरले मोठे. पंढरी बाजुरी तुला देव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतू तोही कैसा झाला. 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 हे शब्द ऐकल्याबरोबर सांगितलं तुमच्या घरची राई चालणार नाही. करता करता सर्व घरं संपले. सर्व शेवटचं एक घर होतं, त्या घरी मात्र कोणीच मेलं नव्हतं आणि त्या घरची राई घेतली ना औषध बनवलं. बरोबर आहे का? कोणीतरी झोपीच्या धुंदीत हो म्हणून देण्याची शक्यता. अरे दादा कोणचं घर आहे बिना दुःखाचं? तिला तत्वज्ञान झालं त्याच्यातून. आणि नको आता मातीची माती करायला, नको मातीची अवहेलना करायला, म्हणून तिला तत्वज्ञान झालं. तशीच गेली आणि स्वतःच्या हातानं खड्डं फोरलं आणि स्वतःच्या हाताने मुलाला माती दिली. मी कशाकरता सांगतो? दुःख कुठं नाही, दुःख कोणाजवळ नाही. अरे तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी भीष्माचार्य म्हणले होते की जिथं कोणालाच जाळलं नाही तिथं मला जाळा, तर प्रत्येक ठिकाणी ठेवल्याबरोबर हातून भूमीतून आवाज येत होता, शतम भीष्म शतम भीष्म. तुम्हाला सांगतो, घरात कोणी मेल्यानंतर तुम्ही जर कधी रडत असाल तर पृथ्वी शाप देते. हे तू काय रडते, तू काय अश्रू टाकते, मी कितीतरी दुःख पाहिलेलं आहे आणि तू काय टाकते माझ्यावर दुःखाचे अश्रू. ही शाप.
आणि त्या आत्म्याला त्रास होतो. म्हणून रडायचं नसतं, तत्वज्ञानाने जगायचं असतं. कारण तुम्ही रडून रडून एखादी धरणबी भरून टाकलं तरी तुमच्या रडण्याचा एक नया पैसा फायदा होणार नाही. म्हणून सर्व दुःखात दुःख या संसारामध्ये भरलेले. म्हणून गौतम बुद्धाचा एक शिष्य म्हणतो, सर्वम दुःखम दुःखम, सर्व दुःख आहे, सर्व दुःख आहे. जिकडं नजर फेकली तिकडं या संसारामध्ये दुःख आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सुख शोधता. आता तुम्ही सांगा, तुमच्या घरात जर कधी तुम्हाला शोधायला गेले कोणी आणि प्रत्येक खोली चेक केली, संडास चेक केला, बाथरूम चेक केला, पापडाचे डबे चेक केले, तरी तुम्ही सापडाल का त्याच्यात? कारण तुम्ही घरी आहेत का? तुम्ही इथे. पण इथं असल्यानंतर इथं जर कधी पाहायचं ठरवलं तर लगेच आमक्या लगेच सापड. कारण इथं आहे म्हणून सापडणार आणि तिथं नाही म्हणून नाही सापडणार. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, संसारामध्ये सुख नाहीच, चकारात्मक संसारात सुख नाहीच. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही गेला. हिंडता दिशाशी पावला, माया भेटलीला जीव माझा. पावला माया भेटलीला जीव माझा. अरे सुखाच्या आशेवर जगून राहिला माणूस. सुख मिळतं म्हणून जगतोय असं नाही. ही फरची काढल्यानंतर दुसरी बसवली तर सुख वाटेल, ही काढल्यानंतर दुसरी बसवली तर सुख वाटेल. हे संडासाचं भांड बदलवल्यानंतर दुसरं बदलवलं तर संडास साफ होईल. अरे काय येडे पण आहे. याच्यात सुख शोधून राहिले, जिथं सुख नाही. आणि जर कधी सुख राहिलं असतं तर ज्यांचं राज्य एवढं होतं, 18 भार वनस्पती फुली फळी वळती, 18 भार वनस्पती फुली फळी वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती, हे सुख सांडून या कासया योग सेविती वन सेविती. त्यांच्या डोक्यात पाणी पडलं होतं का? त्यांच्या मेंदूचं पाणी झालं होतं का? त्यांचा मेंदू खराब झाला होता का? काय राज्य होतं त्यांचं? त्यांच्या राज्यामध्ये वनस्पतीची कमतरता नाही बरं का? फळं फुलं केव्हाही मिळत होते. बादलीत पाणी घेऊन जाण्याची गरज नव्हती, गुंड्यात पाणी घेऊन जाण्याची गरज नव्हती. जिथं पाहिलं पाहिजे तिथं पाणी भेटत होतं. घरामध्ये कुर्बान स्त्रिया होत्या. जर कधी माणसाने अशी नजर केली तर बाईच्या अंगाचं पाणी पाणी होत होतं. आता करून बा बरं तुमची नजर थाट. काय तुमची पुण्य, काय तुमची दिशा. उलट तिकडूनच जर कधी नजर ताट झाली ना तर ह्याचं अंगाचं पाणी पाणी होतं. आणि हा म्हणतो आता आपण हॉटेलमध्ये चाय घेऊ. काय? आणि या ठिकाणी सुख. अरे असं राज्य असून त्यांनी वनाचं सेवन केलं आणि आत्मचिंतन केलं. कितीतरी लोक, कारण त्यांना माहिती होतं याच्यात सुख नाही. ज्ञानोबाराय यांनी पैसे कमवले असते तर कितीतरी नुसता रेडा घेतला असता आणि संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये उभे राहिले असते. आणि मी या ठिकाणी रेड्याच्या तोंडातून वेद बोलवतो. सर्व जाहिरात केली असती तर किती पैसे आले असते. अरे ज्यांचा हात नुसता वाळवंटाच्या खड्याला लागला तरी पण खड्याची परीच झाली. त्यांनी घरात काय आणलं? कीर्तनकारांच्या डोक्यात पाणी झालंय तुम्हाला सांगतो. म्हणून कीर्तनाच्या पैशावर लोक लेखाचे हौस करून राहिले आणि लोकांना लुबाडून राहिले.
पण त्यांना देणारे बी भरतील आणि घेणारे बी भरतील. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत ते चुकणार नाही, तुम्हाला सांगतो, चुकणार नाही. अंतःकरणामध्ये संसार आणि भक्ती बाह्यात्कार. काही लोकांच्या अंतःकरणामध्ये परमार्थ आहे आणि संसार बाहेरून आहे. त्यांचे का डोके फिरले होते का वनाचं सेवन करायला? तुम्हाला सांगतो, कल्याण करून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे, हित करून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि तिथंच आपलं सुख मिळणार आहे. हे नामदेव महाराजांना माहिती होतं बरं का. आम्हाला हे कळत नाही, आपण सुखाच्या आशेवर जगून राहिलो. इथं सुख मिळेल, तिथं मिळेल, याच्यात मिळेल, त्याच्यात मिळेल, इकडं मिळेल, तिकडे कुठंच मिळणार नाही. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, तुम्हाला सुख पाहिजे ना, सुखाचे पिपासू तुम्ही आहात ना, मग तुम्हाला सुखाचा पत्ता देतो. तुम्हाला सुख पाहिजे, तुम्हाला सुखाचा पत्ता देतो. तुका म्हणे निवेतन रजकणू लागता. अरे पायात, संतांच्या पायाची धूळ जरी तुम्हाला लागून गेली ना, तरी तुमचं वेगळंच समाधान राहील, वेगळंच समाधान राहील. आणि एवढंच नाही, परमात्मा सुखरूप असलेला तो सुखासाठी, ज्या सुखाकारणे देव विडावला वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. ज्या सुखाकार देव विडावला, ज्या सुखाकार देव विडावला. वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. सुखरूप असलेला परमात्मा देखील सुखासाठी संतांजवळ गेला. तुम्हालाही सुख पाहिजे ना, मग ऐका, जा संतांच्या जवळ. कारण संतांच्या जवळ सुख कितीतरी आहे. सुखसागर असलेला परमात्मा तिथं जातो. आपण कुठे गेलं पाहिजे? जिथं मिळतं तिथंच जायला पाहिजे. पण काय आहे, जिथं नाही तिथं आपण डोकं घालतो आणि जिथं आहे तिथं आपण कंटाळा करतो. किती लोक असे आहेत नित्यनेमाने ज्ञानेश्वरी वाचतात आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करतात. किती लोक असे आहेत की तुकोबारांचा गाथा वाचतात आणि गाथ्याचं चिंतन करतात. पण किती लोक असे आहेत की टी व्हीवरच्या कितीतरी मालिका सोबतच. कितीतरी लोक असे, म्हणजे जिथं सुख मिळतं तिथं आम्ही तरफडत नाही आणि जिथं सुख मिळत नाही तिथं आम्ही डोकं खुपसल्याशिवाय राहत. आणि तुम्हाला सांगतो, या संसाराने कोणाला सुख दिलं नाही. काय वय दादा? वय काय? 71 वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या संसारात सुख मिळालं नाही. आता राहिली 29. असं धरूया. आता मिळेल का? आता तर खऱ्या दुःखाला सुरुवात झाली. कमरात गॅप पकडला, डोळ्याला व्यवस्थित दिसत नाही, चालता येत नाही, नाही का? घरातले लोक आपला कंटाळा करतात, आपल्याशी बोलत नाही, आपल्याकडे पाहत नाही. एकंदरीत तुम्हाला सांगतो, कधीच सुख नाही. आणि त्या ठिकाणी आपण सुख शोधतो आणि ज्या ठिकाणी सुख मिळतं त्या ठिकाणी आपण जात नाही. नामदेव महाराज म्हणतात, अरे बाबांनो, तुमचं जीवन लई सुखी होईल रे. वाल्या कोळ्यासारखं, नारदासारखं. नारदाचा पूर्वजन्म आठवा आणि नंतरचा जन्म आठवा, आणि वाल्याचं पूर्वजीवन आठवा आणि नंतरचं जीवन आठवा.
अरे दादा, सुख किती आहे परमार्थामध्ये, आणि या संतांजवळ आज पाहायचं असेल तर जा प्रेमानंद महाराजांजवळ. दोन्ही पिढ्या फेल आहे त्यांच्या, पण चेहऱ्यावर काय आनंद आहे, काय आनंद आहे. बघा तुम्ही, एकाचं नाव, एका किरणीचं नाव राधा ठेवून दिलं, एका किरणीचं नाव कृष्ण ठेवून दिलं, आणि महात्मा बोलतो काय अमृतासारखा वर्षाला. तुम्हाला सांगतो, त्यांचा समाधानी चेहऱ्याचं दर्शन घेण्याकरता कितीतरी लोक रोज त्यांच्याजवळ जातात. आता 2 मिनिटात डायलिसिसला जायचंय, तरी पण चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळा. डायलिसिस करताना देखील दुःख नाही, कारण सर्पाने जशी अंगावरची कात टाकून दिली, त्याप्रमाणे या प्रेमानंद महाराजांच्या आत्म्याने ही शरीररूपी कात टाकून दिली आणि राधेशी नातं जोडून घेतलं. मेरी लाड, मेरी लाड राधा. बस म्हणून तुम्हाला सांगतो, राधा संत आहे, संत. ज्याला सुख पाहिजे असेल त्यांनी संतांजवळ जा. किती सुख मिळेल सांगता येत नाही, इतकं अभंगाच्या पहिले. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे संगतीमध्ये सुख मिळतं. किती मिळतं काय सांगू. काय या शब्दाचे अनेक अर्थ होतात. काय शब्द कधी प्रश्नार्थवाचक, कधी खेदवाचक, कधी आश्चर्यवाचक, कधी उपेक्षावाचक, कधी अनिर्वचनी वाचक, कधी स्वसिद्धांत वाचक, अनेक अर्थ. तिकडं गर्दी दिसते, काय भांडण, तिकडं नका तो. तिकडे गर्दी दिसते, काय भानगड. काय शब्दाला प्रश्नार्थ वाचक. तो काय माणूस आहे का? तो काय माणूस आहे का? त्यांनी गाव खाल्लं राजवाड्यातून दिलं. तो काय माणूस आहे का? उपेक्षा का हो, काय हो त्या माणसाची ही अवस्था. खेद वाचक.
अहो आम्ही रात्री पांडव प्रताप ग्रंथ ऐकायला गेलो होतो. तो छोटासा भरत म्हणले तो सिंहिणीचे दात मोजत होता आणि लगेच दुसरा माणूस म्हणतो काय बोलता. आश्चर्यवाची नाही का. पण या ठिकाणी जो अभंग काय शब्द आहे ना तो अनिर्वचनीय वाचन. संत संगतीचे काय सांगू सुख सांगता येत नाही. आणि काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठली. या ठिकाणी स्वसिद्धांत वाचन. काय नव्हे करिता तुझं आता राखी माझी लाज. स्वसिद्धांत वाचन खूप अर्थ आहे. चला तुकाराम महाराज आपले नामदेव महाराज म्हणतात संतांच्या संगतीतलं सुख मी काय सांगू वाणीच्या चौकटीत बसत नाही. अरे सुखरूप असलेला परमात्मा सुखासाठी जर कधी तो त्यांच्या झोपडीत येतो आणि तो जर कधी मडके घडू लागतो आणि गाढव हाकलतो माती आणतो तर त्यांच्या इथे किती सुख असलं पाहिजे. एकेकाचा विचार करा तुम्ही. फक्त आपल्याला वेळ नाही आहे थोडीशीच वेळ आहे. म्हणून दादा सांगता येत नाही इतकं सुख त्या संतांच्या संगतीमध्ये. पण का हो महाराज शास्त्र असं म्हणते ज्याला सुख पाहिजे त्यांनी कोणाची संगती करू नये. संगेही बाध्यते लोके निसंग सुखम अश्नुते. संग बाधक राहतो निसंग मनुष्य सुखी राहतो. मग संग तोची बाधी संग तोची बाधी. संग चांगला राहत नाही. तुम्हाला सांगतो जो मनुष्य एकटा धंदा करतो ना नफा नुकसानीचा तोच भागीदार राहतो. पण त्यांनी जर कधी कोणाच्या बरोबर पार्टनरकीमध्ये धंदा केला ना तर तुम्हाला सांगतो एक दिवस दोघं जण जरी एका ढोंगणाने हाकताना दिसले तरी एक दिवस तुम्हाला सांगतो त्यांच्यात 36चा आकडा तयार झाल्याशिवाय राहत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि पाहतो. म्हणून कधी बी एकटलंही चांगलं राहतं. एकटलंही चांगलं राहतं. नर्मदा परिक्रमा करत असताना साधू लोक सांगतात अकेले चलो भजन का आनंद लूटना है तो अकेले चलो. कारण एकट्यामध्ये लई भजन होतं बघ. आणि जर कधी माणसं राहिले ना तर कशावरून ना कशावरून खटका खटकी झाल्याशिवाय राहतच नाही. त्याला जास्त वाढलं मला कमी वाढलं आणि त्यांनी भांडे घासले नाही आणि त्यांनी झाडलं नाही आणि तो लवकर उठला नाही आणि त्यांनी ही घाण केली. कशावरून ना कशावरून. किती तुम्ही संघ चालत होते फुटले का नाही. एकंदरीत तुम्हाला सांगतो म्हणून संघ नको एकटं चांगलं. मग असं असताना अनुभव बी ते बोलतो संत बी तेच बोलतात. संगतोची बाधी संगतोची बाधी संतांचंच वचन आहे. शास्त्र बी तेच बोलतं. आणि तुम्ही संगती करायला सांगतात. हो संघ दोन प्रकारचा आहे. कुसंग आणि सत्संग. मला सांगतो पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत. कुसंग नको. आपल्याजवळ वेळ नसल्यामुळे मी फक्त डायरेक्ट एक छोटासा दृष्टांत सांगतो ऐका. राजा शिकारीला गेला आणि शिकार करत असताना राजा थकला आणि एका झाडाखाली बसला आणि त्यांनी तानभुकीचे लाडू खाल्ले आणि पाणी पिला आणि पिल्यानंतर त्याला जरा सुस्ती सुटली. कारण दोन लोकांना लवकर झोप लागते. जो मनुष्य कष्ट करतो त्याला आणि जो मनुष्य दिवसभरामध्ये अजिबात चुकीचं काम करत नाही त्याला. या दोन लोकांना पडल्या पडल्या झोप लागते. पडल्या पडल्या झोप लागते असं नाही झोपूनच पडतात. तेव्हा राजाला
झोप आली मग पडला आणि राजा घोरायला लागला. आणि तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी झाडात गर्द सावली होती खरी, पण पानाआडून थोडंसं ऊन आलं आणि राजाच्या चेहऱ्यावर पडलं. पण त्या ठिकाणी राजहंस होता. राजहंसाला वाटलं अरे राजा झोपला आहे. त्यांनी ऊन आपल्या अंगावर घेतलं, पंख पसरवले, ऊन आपल्या अंगावर घेतलं आणि त्याचं काम त्यांनी करायचं. चला रामकृष्ण हरी. राजाने आपलं राजहंसाने ऊन आपल्या पंखावर घेतलं, आपल्या अंगावर घेतलं आणि सावली दुसऱ्यावर घेतलं. आणि हेच करा दादा, दुःख आपल्यावर घ्या आणि दुसऱ्यासाठी सुख निर्माण करा. आणि दुसऱ्याने तुमच्या वाटेवर काटे जरी आथरले तरी तुम्ही त्याच्या वाटेवर फुलं आथरवा. तुम्ही त्याला म्हणजे कुत्र्याने तुम्हाला चावलं, तुम्ही त्याला चावायचं नाही, तर जशाच तसे त्याला तसंच औषध लावा. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्यांनी समर्थांनी जर कधी तलवार घेतली तर आपण ढाल घ्या जशास तसे. कारण साने गुरुजींनी जशास तशी याचा अर्थ लई भारी लावला, खूप गोड. खरंच हे मोठे लोक उगाच मोठे नसतात. हे यांचं वाचण्यातून कळतं की हे किती उंच लोक आहेत. तेव्हा त्यांनी ऊन आपल्या अंगावर घेतलं, सावली राजाच्या अंगावर धरली आणि राजा मस्तपैकी झोपलेला. त्याच्या शेजारी कावळा आला आणि म्हणायला लागला बसू का तुझ्याजवळ? बस म्हणले. बरं 102 भला. आणि तू का म्हणे अस्सल जातीसाठी खाती माती. लोक जातीकडे पाहतात आणि गदडगी निवडून आणतात. जात काय कामाची? अरे कार्यकर्ता पाहिजे, साधू देखील म्हणजे साधूच पाहिजे, तिथं जातीचा संबंध नाही. चल तेव्हा बस म्हणले. जातीचा येत पक्षी जातीचा बस. पण कावळा तो कावळा कीर्तनकारात असला तरी आणि भजनी मंडळ असला तरी आणि कुठंही गेला तरी कावळा तो कावळा. बसला आणि बसल्याबरोबर त्यांनी पिटका टाकला आणि तो राजाच्या चेहऱ्यावर पडला. आणि कावळा जिथं घाण करतो तिथं कावळा थांबत नाही आणि त्याला माहिती प्रसाद भेटेल आपल्याला. तो कावळा उडून गेला, राजाची झोप लागली आणि राजाने लगेच धनुष्य बाणाला प्रत्यंच्या लावली, आपलं प्रत्यंच्या खेचली, बाण लावला, प्रत्यंच्या खेचली आणि या पक्षाने माझ्या अंगावर भीट टाकली आणि या पक्षाने माझी झोप मोडली. म्हणून बाण सोडला आणि तरफडत राजहंस खाली आला. खाली पडल्यानंतर शब्दाकडे लक्ष द्या, किड्याकडे नका लक्ष द्या. नाही तर बस तुमच्या डोक्यातलं किडच जाणार नाही. मला सांगतो त्या ठिकाणी लगेच पडल्याबरोबर राजाने ओळखला, अरे राजहंस येतो. हा तो पृथ्वीच्या सौंदर्यामध्ये शोभा वाढवणार. कारण काही माणसं गावाची नगरीची शान असतात आणि काही माणसं गावाची आणि नगरीची घाण असतात. अरे पृथ्वीच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारा प्राणी, याच्यासारखं चालणं ऐटीदार कोणालाच येत नाही. त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. राजहंसाचे चालणे भुतळी झाली अशा, त्यांच्या इतकं चालणं शहाणपणाचं कोणालाच नाही. आणि आता दुधात दूध पाणी करणारा असा हा राजहंस आणि आपण मारून टाकला. रे
राजहंसा माझं चुकलं बाबा. तुम्हाला सांगतो, पंख पसरवलेला राजहंस ऊन अंगावर घेणारा एकच शब्द सांगून जातो, चांगल्याची खानदान. चांगल्याची खानदान कधीही चांगलंच काम करते. आता हे काय बोलायला नको, समजून घ्या. ऊन अंगावर पंख पसर तसाच पडला आणि त्यावेळेला राजहंसा पुढे राजा म्हणतो, माझं चुकलं बाबा. राजा, तुझं चुकलं नाही, माझं चुकलं, तुझं चुकलं नाही. शहाणे माणसं कधीच दुसऱ्याला चूक ठरवत नाही. तुझं चुकलं नाही, माझं चुकलं. म्हणजे तुझं कसं काय चुकलं? अरे क्षणभर त्या दुर्जनाची संगती केली, मला कायम स्वरूपाची हे लोकांची यात्रा संपवावी लागली. आणि जातोय राजा, जाता जाता तुला एकच विनंती करतो की कुसंगती करू नको. कुसंगती करायची नाही. समोरून जर कधी छकडा येत असेल, बैलगाडी येत असेल, 10 फूट जागा सोडून उभे राहा. समोरून जर कधी हत्ती येत असेल तर 100 फूट जागा सोडून उभे राहा. आणि समोरून जर कधी दुर्जन पुरुष येत असेल तर तुम्हाला सांगतो 1000 फूट जागा सोडून. आणि त्याची संगती एक लक्षात ठेवा. बदाम काय किलो? बोला ना. 800 रुपये. बरं, तुमचे 700 रुपये, यांचे 800 तुमच्याकडे घेऊन टाकू. 800 रुपये किलो धरून घ्या, 700 रुपये किलो धरून घ्या. रद्दी काय किलो? 15 रुपये. 15 रुपये, 10 रुपये किलो. 15 रुपये धरून घ्या. 15 रुपये किलोची रद्दी आपण घेतो. बदाम घ्यायला जातो. दुकानदार पहिल्यांदा पारड्यामध्ये बदाम टाकतो का रद्दी टाकतो? बोला ना. रद्दी टाकतो. बरं, जितकी पाहिजे तर तितकी टाकतो का फाडलेली बी तिथंच टाकतो? फाडलेली देखील चिटकुर ती बी तिथंच टाकतो. हां, बरं, बदामाच्या संगतीमध्ये आलेली रद्दी, बदामाच्या संगतीत आलेली रद्दी तुमच्या घरात काय किलोनं आली? 800. बदामाची किंमत 800 रुपये किलोनं आली. हां, साधा फायदा आहे. तुम्हाला सांगतो संगतीचा परिणाम. 15 रुपये किलोची रद्दी बदामाच्या संगतीत तुमच्या घरात येत असताना 800 रुपये काही माणसे निष्ठेसारखे आहेत, काही माणसं बदामासारखे आहेत. तुम्ही आम्ही रद्दीसारखे आहोत. बघा कोणाच्या संगतीत जायचं. बघा, ही रद्दी होती दादा, रद्दी. बकऱ्या चालणारा माणूस, ही रद्दी. तिसरी शिकलेला, गरिबीची परिस्थिती, ही रद्दी होती. पण गेली जोग महाराजांची संस्था आळंदी, त्या बदामाच्या संगती या रद्दीची सोय. लोक अपेक्षा करतात काय या रद्दीमध्ये. म्हणून दादा, कधी बी संगती करत असताना भल्याची संगती, कुसंगती करू नका. चांगल्याच्या संगती. वेळ संपली आपली. अजून आपण पहिल्या चरणाच्या अर्ध्या भागातच आहे. संत संगतीचे काय समस्या तुम्हाला सांगतो. ज्या सत्संग होता है वहाँ पर नित्य जाओ तुम, हमें फुर्सत नहीं के कर ये मौका मत गवाओ तुम. तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी सत्संगती होते त्या ठिकाणी जा. आम्हाला वेळ नाही, आम्हाला फुरसत नाही असं म्हणून मोका गमवू नका. म्हणून कुसंगती नको तर सत्संगती असावी. तुम्हाला सांगतो,
गुळाच्या संगतीमध्ये आलेला कचरा देखील गुळाच्या भावात येतो. आपण कचरा आहे, गुळाची संगती केली तर कचरा त्या किमतीत जातो. मग एवढ्या करता सत्संगती करावी, कारण सत्संगतीमध्ये माणसाचं जीवन घडतं. म्हणून तुका म्हणे भले, तुका म्हणे जिने भले संत संगत. बोलायला लागलो तर अजून बी तुम्हाला सांगतो 3-4 तास संपणार नाही आणि आपली वेळ अरे संपली, पुढं गडाळ चालली. म्हणून संत संगतीचे काय सांग सुख बघू कधीतरी. मग का हो ते आम्हाला जवळ धरतील का? अरे बाबा, आपणा पालिके नाही ते त्यांच्याजवळ आपलेपणा आणि परकेपणा नाही. म्हणून तेच या जगामध्ये, या कलियुगामध्ये थोर आहे. अभंगाच्या 2ऱ्या चरणात साधू थोर जाणा, 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 कलियुगी साधू थोर जाणा, कलियुगी साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, कलियुगी साधू थोर जाणा, कलियुगी साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी 3 वेळेला. का वेळ नाही आता 3 वेळेला. आणि त्यांचे तर मोजून मापून शब्द असतात. तो कोणी घेतले मोती जायचे. मग इथं शब्दाची उधळपट्टी कसं काय केली बघू कधी. तेव्हा साधू थोर आहे, साधू थोर आहे, साधू थोर आहे. मग इतर युगामध्ये थोर नाही, फक्त कलियुगातच थोर आहे का? इतर युगात थोर नाही का? एवढाच फक्त त्यांना मोठेपणा आहे का, किंमत आहे का? नाही नाही नाही, सर्व युगात साधू थोर आहे, पण कलियुगात का त्याचं चिंतन आहेच. आणि या साधूचं लक्षण काय? या साधूचं लक्षण अभंगाच्या 3ऱ्या चरणात. इहलोकी तुझी सर्वभूती समा, इहलोकी तुझी सर्वभूती समा, इहलोकी तुझी सर्वभूती समा, इहलोकी तुझी सर्वभूती समा. शरीराचा भ्रम नेणे कदा, शरीराचा भ्रम नेणे कदा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. शरीराचा भ्रम नेणे कदा, शरीराचा भ्रम नेणे कदा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. या लोकांमध्ये सर्व भूती सम परमात्मा ते पाहत. सर्व भूती शून्यचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. सर्वांमध्ये सम परमात्मा ते पाहतात आणि त्यांच्या ठिकाणी शरीराचा कुठल्याही प्रकारचा भ्रम नाही. भ्रम किती प्रकारचा आहे तो त्यांच्या ठिकाणी कशा प्रकारे नाही, अशा पद्धतीचं चिंतन फक्त सांगून जातो की हे लोकांमध्ये सर्व भूती सम ते परमात्मा पाहतात आणि त्यांच्या ठिकाणी शरीराचा भ्रम नसतो. आणि त्यांच्या जीवनामध्ये सारभूत त्यांचं जीवन म्हणजे गाईनं काही जरी खाल्लं तरी ती दूधच देते. आणि त्याप्रमाणे साधूची प्रत्येक क्रिया ही केवळ लोककल्याणासाठीच असते. ती संसारासाठी नसते, स्वार्थासाठी नसते.
ती केवळ लोक कल्याणासाठीच असते. म्हणून त्यांचं सारभूत जीवन नामदेव महाराज अभंगाच्या शेवटचा नामा म्हणे गाय दूध एक सार नामा म्हणे गाय दूध एक सार नामा म्हणे गाय दूध एक साधू निरंतर वर्ते तैसा साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू निरंतर वरते तैसा साधू निरंतर वरते तैसा साधू थोर जाना 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 कलियुगी कलियुगी
जय जय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली संगतीचे काय सांगू सुद्धा आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी इह लोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे करा नामा म्हणे गाय दूध एक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी या अभंगावर पण थोडंसं चिंतन पाहिजे वेळ संपली सर्वांनी व्यसन वेळ जगा उद्योगी जीवन जगा खरी सुंदर संतती त्यांना चांगलं वळण लावा रोज हरिपाठ करा काकडा करा आणि कामं सर्व करा पण भगवंताचं नामस्मरण सोडू नका आणि जीवनातले खेळ वाया घालू नका एवढीच विनंती करून सेवेला पूर्ण करा विठ्ठल जय जय